गुरु भगिनी तेजस्वी कन्नूर. नमस्कार. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. मी आपल्यासमोर पुण्यातील सौ विजया गायकवाड यांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करते. विजयाताई मूळच्या बडोद्याच्या असलेल्या विजयाताई आपल्या BA आणि MA पदवीधर आहेत. 1990मध्ये पुण्यात आल्यावर त्यांनी दासबोधाच्या 3 परीक्षा तसेच भारतीय संस्कृतीच्या 3 अशा विविध परीक्षांचे समीक्षणसुद्धा केलेले आहे. 1994मध्ये डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्याकडनं अनुग्रह घेऊन त्यांनी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांमधून आपले विचार मांडले असून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्या अपाट करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना डॉक्टर श्रीकृष्णांकडनं इतरांना नाम देण्याचे सुद्धा अधिकार प्राप्त झालेले आहेत. 2018मध्ये व्यास पुरस्काराने त्यांना सन्मानितसुद्धा केलेले आहेत. आकाशवाणीवरनं सुद्धा विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रवचन होते. पुण्यामध्ये बलभीम मंदिरात त्यांची अखंड सेवा सुरू आहे. याच्यात त्या गुरु आज्ञेने अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार दोन्ही करत आहेत. सिद्धसाधक चॅनलवर उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध, शंकराचार्यांचे स्तोत्र आणि इतर ग्रंथांचे आध्यात्मिक विवेचनसुद्धा त्या करतात. जास्त वेळ न घेता मी विजयाताईंना आज विनंती करते की आजचा आपला जो विषय आहे दशसूत्री याच्यावर आम्हाला गाईड करावा. थँक्यू. तेजस्वीताईंना धन्यवाद देत गुरुभक्त सौ विजयाताई गायकवाड यांचं आम्हा सर्वांतर्फे पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी कोल्हापूरच्या सत्संगाच्या भगिनी तृप्ती अष्टेकर यांना विनंती करतो. गिरीश इनामदार बंधू गुरुमनी हिरिय राजा श्री रमेश कन्नूर पुष्प समर्पण ಸದ್ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಸವಿನಯ ವಿಜ್ಞಾಪನೆ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನು ಸೈಲೆಂಟ್ मोडಗೆ ಪರಿವರ್ತಿಸಿರಿ. आपले मोबाईल कृपया सायलेंट मोडवरती ठेवा. विजयाताईंना मी विनंती करतो त्यांनी कृपया आपली प्रवचन सेवा प्रारंभ करावी. हॅलो, आवाज. राजाधिराज सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरु गणपतराव महाराज की जय.
सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळल्दिवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरूचरणी मनोभावे नमन करते। तसेच शांती कुटुरचे सर्व श्रेष्ठ बंधू, उत्सव समितीचे सर्व बांधव, कन्नूर घराण्याचे, गुरु घराण्याचे हे सर्व, तसेच स्वामी आणि श्रीकृष्णनाथ या सर्वांच्या चरणी मनपूर्वक नमन करते। तसेच सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ साधक, श्रोतृ वगैरे सगळ्यांच्या चरणी नम्र अभिवादन करते। आज 117वा हा महाराजांचा जन्मोत्सव संपन्न होत आहे। आता त्यामध्ये ही मला सेवा करण्याचा हा जो योग आला ना, तो श्रीकृष्णनाथांच्या सहाय्याने आणि उत्सव समिती त्यांच्यामुळे हा मला काय आहे योग आला। त्याच्यामुळे मनापासून त्यांचे मी आभार मानते। कारण काय असतं की सेवा हा दारवंठा असतो आणि सेवेनीच आपली परमार्थामध्ये प्रगती होत असते। म्हणून सेवेला खूप महत्त्व आहे। आता करोना काळामध्ये सिद्धसाधक साधना यांच्याकडून ज्ञानसत्र सुरू होतं आणि त्यात मला पुष्कळ विषयांवर सेवा करण्याचा योग आला। त्यामुळे काय झालं की महाराजांचं म्हणजे महाराजांची कृपा तर महाराजांची कृपा मला त्यातून खूप अनुभवाला आली। म्हणजे त्या सगळ्या प्रकल्पाच्या म्हणजे त्या ज्ञानसत्राच्या निमित्ताने महाराजांशी मी जोडले गेले आणि त्यानंतर असं माझ्या लक्षात यायला लागलं की खरंच महाराज खूप काही काय आहे आपल्याकडून करून घेत आहेत। कारण अनेक विषय असायचे आणि त्या विषयांमध्ये अभ्यास करून पण ते प्रेरणा त्यांची हा मला कसा आहे सतत अनुभव यायचा आणि त्याच्यामुळे मला असं खूप जिज्ञासा झाली की मला जायचं आहे। आणि मागच्या वर्षी इथे या उत्सवामध्ये 5 दिवस मला येण्याचा योग आला।
त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी बघितलं, या सगळ्या वास्तव्यामध्ये, की इतकी शांतता, इतकी प्रसन्नता अनुभवाला आली. म्हणजे मी जणू काय खरंच सांगायचं की अशी भारावून गेले. कारण सगळा परिसर, त्याची इतकी भव्यता, दिव्यता अशी माझ्या लक्षात आली. आणि इतकं सुंदर आयोजन होतं आणि त्यामध्ये पण एक आत्मीयता अनुभवाला आली. पुन्हा हे सगळे भक्त साधक इतके प्रेमळ, आपलेपणा त्यांच्यामध्ये जाणवला. गोशाळा, भांडारगृह हे सगळं बघितल्यावर माझे असे डोळे दिपल्यासारखंच झालं. रोज केवढं अन्नदान, केवढा लोक. महाराजांची काय होतं की निष्ठेने सगळे येत आहेत महाराजांच्या, आणि त्यात प्रत्यक्ष महाराजांच्या उपस्थिती मला अशी जाणवत होती आणि ती स्पंदन अशी ना अनुभवाला येत होती. आणि म्हणून मी जेव्हा परत पुण्याला गेले तेव्हा पुष्कळ मी वर्ग घेते. सगळ्यांना मी किती दिवस भरभरून हेच बोलत होते. त्यामुळे खूप जणांनी इकडे येण्याची त्यांची हे दाखवली आहे की आम्हाला यायचं आहे बघायला. कारण असं एक म्हणतो ना की जो असा आपलेपणा आहे ना, म्हणजे प्रेमाने महाराज कसं बांधून घेतात सगळ्यांना ना, हे असं माझ्या अगदी प्रकर्षाने अनुभवाला आलं. का जर आपण म्हणतो म्हणजे संतांचं खरं हेच वैशिष्ट्य असतं ना. म्हणून आज आपण पण बघतोय इतकं निष्ठेने, श्रद्धेने या ट्रस्टचं काम सगळं चालू आहे. कारण का अखंड महाराजांची प्रेरणा आहे. महाराज जणू म्हणजे मला असं वाटत होतं की जणू हे महाराज इथे आहेतच आणि तेच करून घेत आहेत. इतकं म्हणजे मला काय होतं की मनापासून सांगते की मला ही अनुभूती येत होती. आणि म्हणून मी आता आज असं म्हणतो ना आपण की हे जे सगळे उत्सव, जयंत्या असं खूप गरजेचं पण आहे. कारण ह्या सगळ्यांनी काय होतं, वातावरण शुद्ध होत असतं. एक ज्या विचारांची स्पंदनं ती सगळे प्रसरतात आणि त्याच्यामुळे वाईट प्रवृत्तींना आळा होत असतो. आणि हेच सगळं काय आहे, महाराज वास्तविक आहे तेच करून घेतात. आणि म्हणून मी मनपूर्वक काय करते, आभार मानते यांचे. आता आज आपण असा विषय चिंतनाला घेतलेला आहे, दशसूत्री जे आपण म्हणतो. पण ती जे म्हणतो ना ते आपल्याला नक्की काय हे कळलं ना त्याचं वर्म, तर त्या म्हणण्यामध्ये एक वेगळीच काय होतं, एक वेगळाच त्याच्यामध्ये प्रभाव लक्षात येतो. आणि नक्की माझा जीवनाचं ध्येय काय आहे त्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुलभता होते. म्हणून म्हटले की ही दशसूत्री ही अशी मंत्रांसारखी वाटली मला. मंत्र म्हणजे आपण काय म्हणतो, मननात त्रायते इति मंत्र, की ज्याच्यावर मनन केलं, विचार केला की तरुण जाता येतं, अशी ही दशसूत्री आहे. आणि म्हणून ती नुसती न म्हणता ती समजून घेऊन त्याच्यात मनन केलं तर किती मोठं म्हणजे आपल्याला महाराजांनी केवढा मोठं काय असं काय शब्दांनी सांगतात की इतकं सगळं आपल्याला दिलं आहे. फक्त ते काय करायचं आहे, आपण त्याचा उपयोग करून तसं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तेच आपण थोडंसं या 10 सूत्रातून समजून घेऊया. पहिलं सूत्र आहे की मी पणविण साधन करू जाणे तोची धन्य. आता मी पणविण साधन सांगताय, अगदी मर्मावर बोट ठेवतात महाराज की साधन तर करायचं आहे, कारण साधनाशिवाय काय जीवनाचा उद्धार नाही. पण ते कसं करायचं आहे तर मी पण त्यागून. कारण आता आपल्याला व्यवहारामध्ये सवय काय असते, सतत मी करतोय, मी हे केलं, ही सवय आणि ही अनेक जन्मजन्मांची सवय. आणि तीच काढण्यासाठी इथे सांगताय की काय कर, तू साधन कर, पण मी करतो म्हणू नको. मग काय म्हणायचं, सद्गुरू करून घेतायत. म्हणून एक असं हे अद्वैत मकरंद ग्रंथ आहे, त्याच्यात म्हटले अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रिय. असे 2 अहम सांगितलेले आहेत की एक कसा आहे स्फुरणरूप अहम आहे आणि दुसरा
हा जो तोतिया अहम त्याला म्हटलेले, की आपण म्हणतो ना मी हे केलं, मी ते केलं, पण हा जो अहम आहे, हा जो मी आहे, तो कोणाच्या सत्तेवर करतोय? तर जो स्फुरणरूप अहम आहे त्याच्या सत्तेवर हा सगळं मी करतो आहे. मग खरा तो आहे का मी? खरा नाही आहे तो मी. खरा मी कोण आहे? जो स्फुरणरूप अहम आहे. मग किती खोटा अहंकार घेतलेला आहे ना. आणि हेच काय करायचं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून उपनिषदामध्ये आता हे सगळं ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानकांड म्हटले. वेदामध्ये 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. त्या ज्ञानकांडाच्या अंतिम भागामध्ये म्हणजे वेदाच्या अंतिम भागामध्ये हे ज्ञानकांड आहे, त्याच्यात उपनिषद आहे. आता त्या उपनिषदामध्ये हे जे सगळं सांगितलेलं आहे ना, महाराज जे सांगतायत तेच सांगितलेलं आहे की मी ब्रह्म आहे हे जाणायचं आहे. आणि ते जाणण्यासाठी मी म्हणून साधन करायचं नाही. मग ते करून घेतात म्हणून त्यांच्याचकडून समजून घ्यायचं. आता उपनिषदाची फोडच काय आहे? उप अधिक नि अधिक. उप म्हणजे त्यांच्याजवळ बसायचे, नि म्हणजे गती द्यायची, आणि शत म्हणजे काय? गाठी उलगडून घ्यायच्या आहे. कुठल्या गाठी आहेत? 3 गाठी सांगितल्या आहे. मी देह आहे, जग सत्य आहे, आणि मी करता भोगता आहे. ह्या गाठी काय करायच्या? उलगडून घ्यायच्या आहे त्यांच्याकडून. आणि तेच आपल्याला या 10 सूत्रात सांगतायत. महाराज या सगळ्या गाठी उलगडून देत आहेत. की पहिलं तिथे म्हटलं की मी पणे विण साधन, मी करता म्हणून करू नकोस. कारण त्यांनी काय होतं? देहबुद्धी जास्त घट्ट होते. आणि तेच जर महाराज करून घेतात ते त्यांच्यामुळे होतं आहे. हा भाव जर अखंड जपला ना तर देहबुद्धी कमी व्हायला लागते. आता खरं बघायला गेलं तर जसं गीतेमध्ये श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम अन्यम चतुर्विधम. ढळढळीत भगवंत सांगतायत की अहम वैश्वानरो भूत्वा, मी काय आहे? वैश्वानर रूपाने प्रत्येकाच्या जठराग्नीमध्ये अन्न पचवतो. ते अन्न पचतं म्हणून काय होतं? त्याच्यातून ती ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेतून आपण काय कर्म करू शकतो. मग करता करता कोण झालं? तो आहे ना. आणि मी चुकून किती अज्ञानाने म्हणते मी करता, मी करतो. आणि म्हणून इथे सांगतायत की मी पणे विण साधन. हे सगळं लक्षात आणून देत आहेत. अशा प्रकारे महाराज आपल्याला. आता इतकी वर्ष आपण बघतो या शांती कुटीरमध्ये सगळं कार्य चाललं आहे. कशामुळे? महाराजांच्यामुळे चाललं आहे. आणि कारण सगळेजण सेवाभावाने होते आणि करता करता महाराज आहेत. हा काय आहे? हा आतमध्ये आपल्या तसं आपला प्रपंच करताना हे इथे आल्यावर हे बघून आपण हे लक्षात घ्यायचं की मी प्रपंच करताना पण हा भाव मला आतमध्ये काय करायचं आहे? विकसित करायचं आहे. की मी नाही करत प्रपंच, काय आहे? महाराज करून घेत आहेत. त्यांच्यामुळे होतं आहे. प्रत्येक कृती करताना सतत काय म्हणतात? त्यांच्या शक्तीने होतं आहे, त्यांच्या बुद्धीने होतं आहे. असं जर करत राहिलं ना की आपोआप काय होतं की हळूहळू देहबुद्धी कमी होते. म्हणून दासबोधामध्ये काय सांगितले? शेवटच्या ओव्या आहेत की सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वती काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय वानू. सकळ करणे जगदीशाचे, सगळं जगदीश करतोय. आणि तरी काय आहे? मनुष्य काय म्हणतात? मी केलं, मी केलं. मग असं हे अप्रमाण बोलण्याचं. आता वास्तविक समर्थांनी एवढा संपूर्ण दासबोध लिहिला आहे, तरी ते काय म्हणतात? सगळं करणे जगदीशाचे. आणि पुन्हा काय म्हणतात? मी रामाचा दास. आपलं नाव काय ठेवलं? म्हणजे संत श्रीगुरू आपल्याला हेच शिकवतात की सगळं काय कर, मी दास आहे. दास वृत्तीत जेव्हा आतमध्ये विकसित होते ना तेव्हा हा मीपणा जातो, पूर्ण शरणागती अशी येते. आणि कारण हा मीपणाच मला बाधतोय, अडथळा आहे मोठा.
कारण वास्तविक मी ब्रह्मस्वरूप आहे, पण मला ते कळत नाही आहे का? कारण मी माझा हे घेऊन बसलो आहे. आणि हे एक जन्माचं नाही, अनेक जन्माचं आहे. आणि त्यासाठी जेवढं आपण घट्ट महाराजांचं बोट धरूया ना, तेवढं काय ते तेवढी जास्त कृपा करतात आणि आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढतात. म्हणजे ते करून घेत आहेत. आणि हे आपल्याला काय सांगतात आहेत की असं झालं तर धन्य होतं. किती मोठं फळ, धन्यता कुठली आहे? उपनिषदात म्हटलं आहे धन्योहम धन्योहम धन्योहम. हे उद्गार काढतो जेव्हा त्याला आत्मज्ञान होतं ना, तेव्हा हे उद्गार त्याचे आहेत की ही म्हणजे धन्यता खरी कुठली? प्रपंचातली नाही आहे. खरी धन्यता कुठली ते इथे दाखवतायत की तू साधन करशील पण मीपणा सोडशील तर देहबुद्धी जाईल. आणि देहबुद्धी गेली की तिथे काय आहे? माझ्या स्वरूप आहेच तिथे, त्याचा अनुभव आहेच. आणि तर धन्यता आहे. म्हणून दुसऱ्या सूत्रात म्हणतायत आपणस्ता ब्रह्म काय भरंगळावे. की मी स्वतः वास्तविक खरं काय आहे? ब्रह्म आहे. मग आता इथे काय दाखवलं आपल्याला? केवढं मोठं आपलं स्वरूप दाखवलं आहे. मी किती छोटं छोटं धरून बसले की मी ह्या गावाचा, मी या घरातला, मी असा, मी एवढं शिकलो, मी एवढं हे केलं. हे किती कमी अल्प आहे. आणि ते म्हणतात अरे तू कुठं आहेस? तू काय आहे? आपण म्हटले आपण असता ब्रह्म. म्हणजे दासबोधात म्हणतात ना, पाहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान. म्हणजे आपण खरा कोण आहे ते सांगतायत. मग आता हा मनुष्य जन्म मिळाला आहे. या मनुष्य जन्म आता वास्तविक शंकराचार्य म्हणतात की 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व म्हणजे मनुष्य जन्म मिळणं किती अवघड आहे. कारण जेव्हा अचानक पापपुण्य समान होतात तेव्हा मनुष्य जन्म येतो. तोपर्यंत किती योनी पाप भोगतोय, किती योनी पुण्य भोगतोय. म्हणजे आता जे आपण म्हणतो ना की यक्ष, देव, गंधर्व ह्या सगळ्या पुण्य म्हणजे काय पुण्य भोगायच्या योनी आहेत. पण त्याच्यात सुद्धा ते पुण्य आहे तोपर्यंत नंतर त्यांना काय आहे पुन्हा मृत्यूलोकावर यावं लागतं. आणि ह्या पापयोनी आहे. ह्या पण अनेक काय किती जन्म त्याच्यामध्ये राहतोय. आणि असं करता जेव्हा पापपुण्य समान होतं तेव्हा हा मनुष्यदेह येतो. या मनुष्यदेह म्हणून म्हटले की मनुष्यदेह म्हणजे एक घबाड मिळाले आपल्याला. आणि त्या मनुष्यदेहात परत बुद्धीचं हे वरदान आहे की त्या बुद्धीने मी हे सगळं समजू शकतोय की मी खरा कोण आहे. इतर योनीमध्ये ही बुद्धी नाही अशी. त्यामुळे कुठल्या योनीमध्ये देवयोनीसुद्धा काय आहे की हे जाणून घेण्याचं सामर्थ्य नाही आहे, जे मनुष्य देहातच फक्त आहे. आणि म्हणून दासबोधात पहिल्या दशकात 10वा समास आहे नरदेहस्तवन. त्यात म्हटलेले या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. या नरदेहातेनी संबंधे म्हणजे असा हा नरदेह प्राप्त झाला असताना काय बहुत पावले उत्तम पदे की जे आपल्याला महाराजांनी सांगितलंय की तूच ब्रह्म आहेस. त्यालाच उत्तम पद म्हटलंय, त्यालाच ब्रह्मपद म्हणतात. मग त्याची प्राप्ती होते. पण केव्हा? अहंता सांडूनी, अहंकाराचं विसर्जन झालं शिवाय. म्हणून जे म्हटलं ना मी पडे वेळ साधन, हा अहंकार विसर्जित झाल्याशिवाय काय आहे त्याची प्राप्ती होत नाही. म्हणून हा अहंकार अत्यंत काय आहे माणसाला अखंड काय असतो पतित करतोय. आणि म्हणून त्या अहंकारातून सुटा. म्हणजे सगळं करा म्हणतायत, देहाने सगळं करा पण त्याचा अहंकार घेऊ नका. असं नाही म्हणत तुम्ही काय संन्यास घेऊन वनात जाऊन राहा, सगळा प्रपंच करा, पण मी करतो म्हणून नका करू. करून घेत आहेत ते. हा भाव अखंड ठेवायचा. आणि आपण बघितलं सत्यच आहे ते, उगाचच नाही आहे खोटं. मग आता या नरदेहामध्ये एक 4 सहज प्रवृत्ती असतात. त्या सहज प्रवृत्तींना थोडं अंतर्मुख केलं ना तर आपल्याला
काय म्हटलेलं आहे की मी ब्रह्म आहे, हा म्हणजे उत्तम पदाचा अनुभव घेता येतो. सहज प्रवृत्ती, खाणं पिणं, त्यानंतर मुळाकडे जाणं, विचार आणि कर्तव्य. आता आपण बघतो खाणं पिणं हे काय सहज प्रवृत्ती आहे, म्हणजे ते लागतं ना देहाला. पण हल्ली काय झालं आहे, त्यालाच काय ध्येयाचा दर्जा दिला गेला आहे, त्याच्याच भोवती सगळं जीवन. आणि त्यामुळे काय होतं, आपलं हे मन अखंड बहिर्मुख राहतं, अंतर्मुखता सगळी निघून जाते. आता ही मुळाकडे जाणारी ही प्रवृत्ती ती कशी आहे, सगळ्यांमध्ये आपल्या आहे. जसं आता पहा, आपण कोणाच्या घरी गेलो, नवीन सून तिथे जर असेल, पटकन काय विचारतो आपण, अगं तुझं माहेर कुठलं? म्हणजे काय, तिचं मूळ जाणून घ्यायचं उत्सुकता आहे ना. म्हणजेच तिचं मूळ काय आहे. तसं ह्याच प्रवृत्तीला थोडी विकसित केली तर त्याच नाही काय करायचं, काय जाणायचं आहे, माझं खरं मूळ कुठलं आहे, या जगाचं खरं मूळ कुठलं आहे. तर काय होतं, त्या मुळाकडे आपल्याला खरं जे मूळ आहे तिकडे जाता येतं. मग विचार आहे, विचार ही पण सहज प्रवृत्ती आहे. आता अखंड विचार चालू असतात की नाही आपल्या, कुठेही इथे बसले तरी आत्ता काहीतरी काय मध्येच कुठला तरी येतोच घरचा दारचा विचार. बाहेर आपण जात असतो तरी अखंड विचार, बसमधून जातोय, रेल्वेने जातोय, विचार चालू आहे मनामध्ये. आणि ह्या सगळं काय होतं, ते विचार कसे आहे, अनउत्पादक, काहीच त्या विचारांना खरं काहीच नसतं. कुठलं कुठलं काय 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 भूतकाळाचं, कुठलं कुठलं पुढचं भविष्यकाळाचं चालू आहे काहीतरी. आणि त्या विचारांमुळे आपलं मन कसं होतं, अशा या विचारांमुळे असं एक धर्मशाळेसारखं होतं, अत्यंत काय आहे विस्कळीत विचार. आणि म्हणून या विचारांनाच जर असं योग्य वळण दिलं, त्याला असे बंदिस्त केले, कोणाच्या संतांनी सद्गुरूंनी जे सांगितले त्या विचारांमध्ये बंदिस्त केलं, तर काय होतं की खूप काही त्या विचारातून आपल्याला कमवता येतं. कारण विचारात खूप मोठं बळ आहे. पण आपलं मन सतत धर्मशाळेत बघितलं, कुठल्या विचाराने हवं, किती वेळा राहावं, किती गोंधळ घालावं, निघून जावं. मग असं अस्वस्थ मन काहीच करू शकत नाही. आणि म्हणून शांत स्थिर मन असेल ना, त्याच्यासाठी काय आहे, ह्या विचारांच्या चिंतनात राहिलो आपण, बोधाच्या या 10 सूत्रांच्या, तर ते मन शांत होतं. आपल्याला अनुभव होता, इथे सगळेजण आलेले आहात, आत्ता किती शांत वाटतं की नाही. कारण काय आहे, त्या प्रपंचाचे विचार आत्ता सगळे कसे झालेले आहेत, गेलेत मनातून. आणि म्हणून प्रपंच करता करता पण अशा काय आहे, ह्याच चिंतनात केला ना करता येतो. आणि तो उलट काय होतं, त्यांनी इतकं छान वाटतं, सगळं काम अगदी सहज गुरुस्मरणामध्ये काही पदं म्हणत म्हणत आपण काम करत राहिलो ना, थकवा नाही जाणवत, अजिबात क्षीण नाही वाटत कधी, आणि ते काम होऊन जातं कळत नाही. आणि पुन्हा काय होतं, हे सगळे विचार निघून जातात प्रपंचाचे, आणि सगळं करता करता ह्याच चिंतनात राहतो. आता एक उदाहरण सांगते की एक सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये एक पाणी शांत स्थिर आहे. पण एक मुलगा खेळत खेळत जातोय तिथून, आणि तो काय करतो, दगड टाकतो, असा खेळ म्हणून टाकतो. पण शांत पाणी काय होतं, सगळं ढवळतं की नाही, त्याच्यावर तरंग येतात. मग जेव्हा तो दगड हळूहळू खाली बसतो तेव्हा परत ते शांत होतं. तसं आपलं अंतःकरण हे सरोवरासारखं आहे. त्याच्यावर काय आहे, कोणी पण दगड टाकतं, म्हणजे कोणी काहीतरी बोललं, कोणी काहीतरी केलं की ते काय होतं, शांत अंतःकरण ढवळतं. पण पाण्याचं कसं आहे की दगड खाली बसला की ते स्थिर होतं. पण आपलं मन तर काय होतं, पुन्हा पुन्हा तो दगड आपण वरती काढतच राहतो, परत परत ते आठवत राहतो, परत परत ते सगळ्यांना सांगत राहतो, तेव्हा ना असं झालं, त्यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं. हे काय अखंड, त्यामुळे अस्थिर. आणि ह्या अस्थिरने जो स्थिर आहे, परब्रह्म कसे स्थिर आहे, त्या स्थिराला गवसणी नाही घालता येत.
म्हणून दुसरा विचार पण आहे, की त्या पाण्यामध्ये मोदक टाकला तसं आपल्या अंतःकरणावर मोदक टाकला तरी तरंगच येणार आहेत ना. तसं कोणी खूप स्तुती केली त्याने पण काय होतं, अंतःकरण असं ढवळतच. म्हणून जे गीता म्हणते ना की काय, सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभो जयाजयो. सगळ्या ह्याच्यामध्ये सम राहायचं. कारण मग कसं समज की त्यांच्यामुळे आहे ते, मी कुठे आहे तिथे. स्तुती झाली तरी सद्गुरूंमुळे, कोणी अपमान केला तरी सद्गुरूंना, मला काय, मी त्याच्यापासून वेगळा. कारण प्रारब्धाप्रमाणे ते येतं आहे. जसं प्रारब्ध तसं सुखाचे दुःखाचं मान अपमान येतं. आणि त्याच्यामुळे काय आहे, साक्षी भावानी तिथे बघायला शिकायचं. आता साक्षी भावाने म्हणजे काय, आपण त्यावेळेस गुरुस्मरणात राहायचं. जरी स्तुती झाली का निंदा झाली, गुरुस्मरणात राहिलं की काय म्हणतं, साक्षी भावाने. सोप्या सोप्या युक्त्या सांगते. म्हणजे काय, आपल्याला असं रोज करता येतं. आणि त्याच्यामुळे अंतःकरण स्थिर राहिलं की इथे जे म्हणतायत की त्या आपल्याला तो विचार करता येतो, ब्रह्मभावाचा विचार करता येतो. कारण असं अशुद्ध चित्ताने ना हे सगळं किती श्रवण केलं ना तरी काही उपयोग नाही होत. आतमध्ये जात नाही, ते मुरत नाही. आणि शांत स्थिर चित्त असेल तर ते आतमध्ये मुरतो. म्हणून आधी आपण हा जय जयकार का करतो, की जय जयकार करून आपलं मन सगळ्या त्या वृत्तीतून रहित झालं की पूर्ण काय होतं, त्याच्या तिथं स्थिर होतं. आणि मग जे श्रवण करतं ते आतमध्ये असं काय होतं, झिरपतं. आणि आतले जे सगळे संस्कार आहेत ना, देहबुद्धीचे कर्तृत्वाचे, ते सगळे पुसले जायला लागतात. आणि हे नवीन संस्कार त्याच्यामध्ये उमटायला लागतात की मी ब्रह्म आहे. म्हणून असं म्हटलं की असे विचार, हे विचार आपल्याला काय करतात की पुढे घेऊन जातात. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, वस्तुस्थिती विचारीनं न कश्चित कर्म कोठीभी. की वस्तू म्हणजे परमात्मा, त्याची प्राप्ती विचारानेच होते. आणि म्हणून विचारात खूप बळ आहे. पण ते अशा प्रकारे काय आहे, त्यांना बंदिस्त केलं पाहिजे. आणि पुढे चौथी प्रवृत्ती आहे सहज प्रवृत्ती कर्तव्य. आता कर्तव्य आपल्याला कुटुंबाचं, व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी कर्तव्य असतातच. कर्तव्य करायचेच असतं. पण कर्तव्याला ध्येयाचा दर्जा नाही द्यायचा. कर्तव्य काय आहे, कर्तव्य करून त्याच्या चिंतनात नाही राहायची, त्यांची चिंता नाही करायची, त्याची काळजी नाही करायची. कर्तव्य करून काय करायचं, चिंतन कोणाचं, चिंतन भगवंताचं. अशी हळूहळू काय आहे, आपल्यालाच ही आपली घडी बसवायला लागते. फक्त काय आहे, ते बसवून देत आहे, सद्गुरू बसवून देत आहेत, हा भाव ठेवायचा की मग ती बसते. नाहीतर मी बसवीन तर नाही बसत. म्हणून ते म्हटलं अशा प्रकारे की बंदिस्त असे विचार केले की ह्या सहज प्रवृत्ती आपल्याला या नरदेहात येऊन आपल्याला जे सांगतायत महाराज की ब्रह्म जाणायचं आहे ते करता येतं. पण आता एवढंच होत नाही, त्याच्यासाठी काय करायला लागतं, आत्मानात्म विवेक सांगितलेलं आहे. की आत्मानात्म विवेक हा रुजवणे फार आवश्यक असतं. हा पाया आहे. म्हणून आत्मानात्म म्हणजे काय, आत्मा काय अनात्मा काय. आता हे सगळं आता आपल्याला कुठे पोचायचं आहे, ब्रह्मपदावर. मग त्याच्यासाठी काहीतरी अधिकार लागतो. जसं आपण काय आहे व्यवहारामध्ये पण कोणी MBA केलं आहे, कोणी अमुक केलं आहे, त्याप्रमाणे त्याला तशी जी नोकरी हवी आहे तिथे तो अधिकार लागतो ना, तेवढी ती डिग्री घ्यावी लागते. तसं इथे आपल्याला हा अधिकार कमवायला लागतो. आणि त्याच्यात म्हटले विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. मग विवेक तो पहिलाच म्हणून आहे की हा विवेक रुजला ना तरच पुढे पुढे काय होते, प्रगती होते. मग विवेक म्हटलेलं आहे कुठला, आत्मानात्म. म्हणजे आता आत्मा काय आहे, अनात्म काय आहे, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे. मग आता आपल्यासमोर प्रत्येक गोष्ट येते, ही आली, ही आली, हे आली, काय हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं उत्पन्न झालेलं आहे.
उत्पन्न झालं आहे आणि त्यामुळे काही काळ टिकतं आणि मग नाश पावतं की नाही. हे किती नवीन होता तेव्हा अगदी काय होता, छान होता. हळूहळू जुना होतो काय होतं, तो खराब होतो, मग तुटतो फुटतो, टाकून देतो. अशी इथली प्रत्येक गोष्टी अगदी आपल्या देहासकट सगळं उत्पन्न झालेलं आहे आणि सगळं नाश पावतं. म्हणून त्याला काय म्हणायचं, अनात्म. आणि आत्मा कसा आहे, आत्मा सत आहे, त्याचा कधी तो उत्पन्नच नाही झाला, तो स्वयं आहे, स्वयंप्रकाश. म्हणून ज्ञानेश्वरी म्हटले ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य असा तो आहे आणि त्यामुळे त्याला नाश पण नाही आहे. म्हणून आपल्याला महाराज सांगतात ना की त्याच्या नादी लागा ना, हे सगळं अनात्म आहे, त्याच्या काय नादी लागताय, त्याच्या नादी लागून काहीच हाती नाही येणार. म्हणजेच काय, आता प्रपंच घेतला आहे, सगळं ते करावं तर लागतंच, त्याच्यात राहावं पण लागतं, पण त्याची आसक्ती नाही ठेवायची म्हटलेलं आहे की ते माझं मी म्हणून काय आहे करायचं नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे, मी आणि माझे आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, तो नित्य संन्यासी जाणं. संन्यासाचा नवीन प्रकार माऊलींनी सांगितलेला आहे की तुम्ही घरात राहा, गृहस्थाश्रमात राहा, पण मी आणि माझी आठवणं हे विसरायचं आहे. विवेक उत्पन्न करायचा आहे म्हणजे हा विवेक म्हटलेला आहे की हे सगळं मी म्हणतो, ते पण म्हणतं काय आहे, आपण बघितलं की ते सगळं काय आहे तो करतोय, आणि माझं म्हणतोय, हे पण सगळं कसं आहे, हे पण सगळं अनात्म आहे, नाश पावणार आहे. मग त्याची आसक्ती किती ठेवायची. म्हणून समर्थ काय म्हणतात, मूर्ख म्हणजे काय, आपण जो म्हणतो असं मूर्ख नाही, की जो अशा प्रकारे प्रपंचाला सत्य मानून माझ्यामध्ये तो काय आहे चिकटला आहे, त्याला मूर्ख म्हटलंय. मग आता म्हणून हा विवेक जागृत करायचा आहे की हे सगळं कसं आहे, अनात्म आहे. विचारपूर्वक आता आपण समजून घेतलं ना विचाराने, म्हणून उगाच समर्थ म्हणतात हेकांड पिसे वैराग्य नसावे, विचारपूर्वक पाहिजे की विचारपूर्वक अशा प्रकारे ह्या सगळ्यातली आसक्ती कमी करायची. आणि आसक्ती कमी केली ना तर उलट आपल्याला प्रपंचाचं, नातेवाईकांचं, सगळ्यांचं प्रेमाने करता येतं. कारण आसक्तीने काय होतं, तिथे रागद्वेष येतात आणि आसक्तीत गेली की निखळ प्रेमाने सगळं करता येतं. म्हणून हा विवेक जसा रुजतो की वैराग्य येतं. वैराग्य म्हणजे काय, अनासक्त वृत्ती. मग पुढे म्हटलंय असाच विचार जसा कसा होत जातो, वाढत जातो. तसं म्हटलंय शम दम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा. या सगळ्यामध्ये मनाला कसं आवरायचं, निषिद्ध विषयांपासून मनाला आवरायचंय, इंद्रियांना आवरायचंय, श्रद्धा ठेवायची. विचाराने कळतं की नाही हे सत्य आहे. सद्गुरूंच्या इथे आल्यावर आपल्याला केवढा आनंद मिळतो, कारण त्या सत्य हे स्वरूप आहे आनंद. आणि म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. समाधान जे वाट्याला येईल ते प्रारब्धाने आलं आहे, त्याच्या समाधानाने राहायला शिकायचं. आणि मग म्हटलंय मुमुक्षुत अरितितिक्षा, म्हणजे जे काही वाट्याला येईल ते विना तक्रार सहन करायचं. अशा प्रकारे काय विचाराने जसं जसं पुढे जातो ना तसं शुद्ध विचार झाले ना मन शुद्ध होतं की त्या मनाला मोक्षाची इच्छा, म्हणजे मी ब्रह्म व्हावं ही इच्छा उत्पन्न होते. आणि म्हणून असं हे म्हटलेलं आहे की मी पण पुढे जे म्हणतात ते की मी पण जाणून त्यागावे. ह्या आपल्या 10 सूत्रामध्ये पुढचं जे म्हटलेलं आहे की ऐक शैषा येथीचे वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको आत्मानात्म विवेक. म्हणून आत्मानात्म विवेक करून काय करायचं आहे, अशा प्रकारे हळूहळू सगळे संदेह भ्रम निवृत्त करायचे. की विवेकानेच कळतंय ना की सत्य काय असत्य काय आहे. आणि असा विवेक वाढत गेला की
तूच ब्रह्म आहेस, इथपर्यंत आपल्याला जाता येतं. आणि म्हणून हा विवेक सत्संगतीमध्येच वाढतो. म्हणून म्हटले ना की निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाण पाझर फुटतील. की पाषाणाला पण या संत संगतीमध्ये काय होतं, पाझर फुटतो. आपण सगळे पाषाणच आहोत ना, आणि संत संगतीत राहिल्याने काय होतंय, पाझर फुटतोय. की त्या चित्तामध्ये हे सगळं कळायला लागतंय या संगतीमुळे. आणि त्यासाठी आपण समर्थांनी 3 प्रकारचं काय केलेलं आहे की सगळं समर्पण करायचं. ही वृत्ती आपल्यामध्ये बांधते जेव्हा शुद्ध चित्त होतं तेव्हा. आणि म्हणून 3 प्रकारचं आत्मनिवेदन सांगितले. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. आता जड म्हणून म्हटलं पदार्थ मने काया वाचा तो हाय अवघासी देवाचा. आता हे सगळं जड आहे म्हणतात ते. काय की काया वाचा मन हे सगळं जड आहे. आपल्याला आपण बघितलं तर की हे दिसणारं सगळं जड आहे. पंचमहाभूतातून ह्या सगळ्याची निर्मिती आहे. माझ्या देहासकट सगळं पंचमहाभूतातून झालं आहे. आणि म्हणून ते कसं आहे, जड आहे. मग आता या जडाच्या तिथे आसक्ती ठेवण्यात काही पॉईंटच नाही ना. मग ते काय करायचं, ते अर्पण करून टाकायचं सद्गुरूचरणी. त्यालाच काय म्हटलंय, जड आत्मनिवेदन. चंचल म्हणे मग आता हा जो मी बघितलं कर्तृत्व करता करता म्हणतोय, मग असा खरा मी नाहीच आहे करता ना. म्हणून हे सगळं केलेलं काय अर्पण करून टाकायचं. म्हणून म्हणते ना सगळं कृष्णार्पण वस्तू आपण नेहमी म्हणतो ना, फार त्याचं मोठं रहस्य आहे की तुझ्याकडे. म्हणून गीतेच्या 12व्या अध्यायात म्हणतात की तुझ्याकडे तू ठेवू नकोस. म्हणजे तुला जमत नाही आहे ना, आधी काय तर तू केलं म्हणून तो करून घेतोय कर. तसं नाही होत. म्हणतो नाही एवढं मी केलं आणि मी का नाही म्हणायचं. मग तू केलं म्हणतोय कर, पण नंतर काय कर, अर्पण करून टाक. तसंही नाही होत. पण ते म्हणतात काही कर तू, पण तुझ्याजवळ ठेवू नको. शून्यात सोडून दे. मला नसेल अर्पण करवं, शून्यात सोडून दे, पण तू तुझ्याजवळ ठेवू नको. कारण ते फळा जे घेतोय ना त्यांनीच परत परत काय आहे, मानव जन्मात यावं लागतंय. आणि म्हणून म्हणतात की कर्तृत्व सगळं काय आहे सद्गुरूंकडे अर्पण करून टाकायचं, करायचं. आणि तुम्ही करून घेतलं आणि मग त्यात शेवट निश्चय म्हटलेलं आहे, त्याच्यात मी सुद्धा अर्पण करून टाकायचा. जेव्हा आत्मारामामध्ये सांगतायत की तुला सगळं कळलं का शिष्या, तर ते म्हणतो शिष्य हो मला सगळं कळलं, मला सगळं कळलं म्हणतोय. म्हणजे मी ठेवलं ते म्हणते अरे फट्टे तू पडत मूर्खात, तू चूक. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आपण बघतोय की अशा प्रकारे काय आहे सगळं अर्पण करून टाकायचं. आणि अर्पण केल्याने काय होतं तर इथे म्हटले आधी ब्रह्म जाणावे मग ब्रह्म होऊनी असावे. की हे सगळं अर्पण केलं की मी ब्रह्मस्वरूप होऊन जातो, सुखरूप होऊन जातो. कारण ह्या सगळ्यांनीच काय आहे सगळ्या ह्याच्यामध्येच बसलोय रमून रंगून. आणि तेच आपल्याला काय महाराज खूप छान दिशा दाखवत आहेत की कसं माझ्या जीवनाला वळण लावायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून आपलं हे जे जीवन आहे ना ते जे आपण कसं जगतो की
प्रपंचामध्ये अध्यात्म करतो, पण हे जीवन अध्यात्मात प्रपंच असं झालं पाहिजे. म्हणजे सगळं काय आहे सकाळी उठल्यापासून रामानी करून घेतलं, सद्गुरूंनी करून, त्यांनी उठवलं, त्यांनी हे करून घेतलं, त्यांनी हे करतं. इतकं सुंदर काय आहे आपल्या अशीही घडी बसवून देता येते. एकदा आम्ही अमरावतीला गेले होते. तिथे मंदाताई गंधेंचं ते गोपाळकृष्ण मंदिर आहे, त्यांचं 60वा वाढदिवस होता. तिथे आम्ही मुक्कामाला देवळामध्ये तसं झोपलो होतो. सकाळी उठलो, असा आवाज येत होता 5 वाजता. हा आवाज काय येतो, अरे काहीतरी बोलण्याचा. बघितलं तर तिथे त्यावेळेस दाणी आजी म्हणून त्या सेवेमध्ये होत्या, त्या बाळकृष्णाच्या. त्या बाळकृष्णाशी बोलत होत्या. काय, अरे काय झालं, केव्हाची मी तुला उठवते, मग आज तू दमलायस का, बरं थांब आता मी तुला चहा आणते. बरं गेल्या, चहा करून आणला, कब्बशीत ओतला, बशी लावली तोंडाला आणि स्वतः पिऊन टाकला. पण काय भक्ती, म्हणजे अशी सगुणाची भक्ती की असं सतत म्हणजे दिवसभर आपण अशा प्रकारे. आपल्याला तर काय पूर्वपुण्याईने म्हणून की सद्गुरू मिळाले आहे, आणि सद्गुरूंचं काय चरित्र आहे, त्यांच्या आठवणी आहे, किती किती गोष्टी असतात त्याच्यामध्ये. दिवसभर सगळं करायचं, सगळं होतं, आणि ती अशी भक्ती होते. म्हणून म्हटलं अध्यात्मात जीवन प्रपंच अशा प्रकारे करता येतो. आणि म्हणून अशी भक्ती म्हटलेलं आहे की 9विधा भक्ती सांगितली आपल्याला, की हे श्रवणातून हे सगळं कळायला लागतं ना, की कसं करायचं, कसं आपल्याला घडवायचं आहे, कसं हे सगळं अर्पण करायचं आहे. आणि अशी ही भक्ती करत करत म्हणून शेवटची कुठली म्हटले, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. शेवट जायचं आहे कुठे, आत्मनिवेदन. निवेदन म्हणजे समर्पण, आत्म्याच्या तिथे समर्पित व्हायचं आहे ह्या सगळ्या भक्तीतून हळूहळू. मग आता ह्या सगळ्यात आपल्याला काय आहे, सद्गुरूंच्या ते बोधाचे श्रवण करायचे, तेच आपण सांगायचं आहे एकमेकांना, त्याच चर्चा करायच्या, प्रपंचाचं काही बोलायचं नाही आहे. आणि मग त्याचंच काय आहे, नामस्मरण, त्यांचंच नामस्मरण, पादसेवन, त्यांचं अर्चन, त्यांना अर्पण करायचं आहे, वंदन, रोज नमस्कार करायचा आहे. आणि दास्यत्व काय, की मी तुमचा दास आहे, तुम्हीच करून घेत आहात, की त्याच्यावरून काय होतं, सख्य निर्माण होतं, आपलेपणा होतं. आणि त्या सख्यत्वातूनच पुढे कथे होतं, सगळं आपण समर्पित करून टाकतो ना. आता 3 आपण बघितलं, 3 निवेदनं बघितले, जड, चंचल, आत्म, सगळं त्यांना. म्हणजे आता माझं काही असं राहतच नाही, भावच नाही राहत, मनापासून सगळं त्यांच्या इथे समर्पण होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा अनुभव येतो. मग आता हे सगळं करायचं आहे कोणी, असं लक्षात, की मनाने करायचं आहे का, ही भक्ती मनाने करायची का, आत्म्याने करायची का जीवानी करायची. आता मन बघायला गेलं तर जड आहे, त्या जड मनाला, आणि वायुतत्वाचं आहे ना ते, त्यामुळे त्या मनाला काही गरज नाही आहे, म्हणजे त्याला उपयोग नाही आहे. आत्म्याने म्हटलं तर आत्माला तर काहीच गरज नाही, तो स्वतःच आनंद स्वरूप सुखरूप आहे. मग हे करायचं आहे कोणी, तर जीवानी करायचं आहे, जीवानी अशी भक्ती करायची आहे. आणि कारण का, जीव विसरला आहे की मी खरा कोण आहे, आणि काय म्हणतोय, मी हा देह आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. मग आता एक विचार येतो की मग हा जीव झाला कसा, तर आपल्या अंतःकरण आहे. अंतक म्हणजे आतलं, करण म्हणजे इंद्रिय. आपलं आतलं इंद्रिय आहे, त्याच्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे आहे एकच अंतःकरण. जेव्हा वेगळं वेगळं काम करतो तेव्हा त्याला वेगळं नाव दिलं जातं. तर त्याच्यामध्ये जी बुद्धीमध्ये आहे ना सत्वगुण आणि तेज तत्वाची झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सामर्थ्य घेण्याचं, ती प्रकाशित आहे आणि तेजोमय आहे, म्हणून सामर्थ्य घेण्याचं, प्रतिबिंब घेण्याचं सामर्थ्य आहे. आता हा आत्मा संपूर्ण शरीरभर व्यापून आहे, सगळीकडे व्यापून आहे तो, पण त्या आत्म्याचं प्रतिबिंब घेण्याचं सामर्थ्य बुद्धीत आहे. बुद्धीत त्याचं प्रतिबिंब पडलं. आता बुद्धीच्या संगतीत राहिल्याने ते कसं झालं,
त्याचेच गुणधर्म आपल्यावर लावून घेतले. मी देह, मी करता, मी भोगता, संगतीचा परिणाम. आणि म्हणून तो काय झाला, अल्पज्ञ झाला. अल्पला म्हणतात जीवभाव. जीव म्हणजे एवढा संकुचित झाला आहे. तो कसा एवढा व्यापक आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे, पण झाला काय, जीव एवढासा झाला. आणि म्हणून त्याला पुन्हा समजून घ्यायचं आहे की मी खरा कोण आहे, की खरा मी कोण आहे, मी तोच आहे. पण हा जीवभाव धरून बसलेलो आहे आणि त्या जीवभावातून सुटण्यासाठी भक्ती करायला म्हटलेली आहे. उपासना, त्याला भक्ती म्हणतो आपण. म्हणून ही सगळी उपासना का घालून दिली एवढी सगळी, की ती उपासना करता करता कसं होतं, शुद्धता होत जाते आपल्या अंतःकरणाची. खूप उपासनेचं महत्त्व आहे. समर्थ म्हणतात उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो. ती आपल्याला उपासनात काय घेते, उप अधिक आसन, त्याच्याजवळ बसायचं आहे आणि करता करता एक दिवस त्याच्याच आसनावर जाऊन बसता येतं, म्हणजे तोच मी होऊन जातो. ही भक्ती करता करता. म्हणून ह्या भक्तीचं एवढं म्हटलं की असं समर्थ म्हणतात जो विभक्त नव्हे तोची भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. आता आपण सगळे वेगळे आहोत ना. मी देह म्हणतो, मी मन आहे, मी प्राण आहे असं धरून बसलोय. त्याच्यातून काय व्हायचं आहे, भक्त. आपण नुसतं म्हणतो आम्ही महाराजांचे भक्त आहोत, पण भक्त म्हणजे काय, एकरूप झालेला तो. म्हणजे आत्ता मी विभक्त आहे, पण मला काय आहे, महाराजांशी एकरूप व्हायचं आहे. ही जाणीव ठेवून काय उपासना करायची. आणि मग ते म्हणतायत की तू आहेच ब्रह्म. म्हणून ह्या भक्तीमध्ये पण काय गौणी भक्ती असते आणि पराभक्ती, अलीकडच्या काठावरची आणि पलीकडच्या काठावरची. आता गौणी म्हणजे काय, आता गौणीचाच आधार घ्यायचा आहे. पण जसं म्हणतो आपण प्रदक्षिणा घालतो, अनुष्ठानं करतो, पारायण करतो, तुळशीला पाणी घालतो, ही सगळी काय गौणी भक्ती आहे. त्याच्यामुळे तिथे आपलं काय आहे, मन असं हळूहळू तिथे राहायला लागतं. त्या प्रपंचाच्या विचारातून बाहेर पडत राहतं. आणि फक्त काय होतं, नाहीतर त्याच त्याच्यामध्ये रंगून राहतात, त्याच कर्मकांडामध्ये. तसं न होता भान ठेवायचं की मला हा फक्त इथून जायचं आहे पलीकडे, या आधाराने. म्हणून जे म्हणतात ना, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. म्हणजे सार काय आणि असार काय हे संतांच्या संगतीतच आपल्याला कळतं. सार काय बघितलं आत्ता आपण, आत्मा की जे सत्य आहे ते सार आहे आणि हे सगळं असार आहे. म्हणजे आता देह पण आपला असार आहे. मग आता त्या देहाला किती नटवायचं, किती रंगवायचं, ती किती रमतो, पुन्हा त्याची तुलना, स्पर्धा, हे सगळं येतं ना. आणि म्हणून अशा या असाराच्या चिंतनातून बाहेर पडून साराच्या चिंतनात राहायचं, त्याला म्हणतात खरी भक्ती. म्हणून सकामता पण असते भक्तीमध्ये, सकामता खूप असते. आता सकामतेची पण आवश्यकता आहे, त्यामुळे करायला लागतो ना. जसं सगळे फलश्रुती सांगतात ना सगळ्या स्तोत्रांच्या मागे, की त्यामुळे तो करायला लागतो. करायला लागल्याने त्या अनुसंधानात राहतो ना, भगवंताच्या सद्गुरूंच्या अनुसंधानात राहता राहताच काय होतं, त्या कृपा होते. कारण जेवढा वेळ तुम्ही त्यांच्या अनुसंधानात राहाल, त्याला आवडतं ना, भगवंताला ते खूप आवडतं की अरे हा अखंड माझ्या अनुसंधानात राहतोय, सकामतेने का होईना पण. आणि म्हणून त्याची कृपा होते की आपोआप निष्कामता यायला लागते आपल्या आतमध्येच. आणि म्हणून अशी ही म्हटलेले की भक्ती करत करत आपणास ब्रह्म मानुनी राहावे सुखी करुनी. म्हणून असं म्हटलं की अशी भक्ती करत करत काय होतं की त्या अनुसंधानात जेवढी शुद्धता व्हायला लागते ना, तसं तसं मला मी खरा कोण हे कळायला लागतं. आणि खरा हे कळल्यावर मग खोट्याच्या कशासाठी, जसं आपण म्हणतो की एखादी बँक बुडणारी आहे, त्याच्यात कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करेल का, तसं हे सगळं बुडणार आहे. आपण आत्ता विचार केला अनात्म, मग त्याच्यात विचारात राहिलो तर काय होईल, बुडणारच आहे ते.
आणि म्हणून जे खरं आहे, सत्य आहे आणि त्याच्यात अनुसंधान राहिलो तर काय होणार आहे की जो खरं मी म्हटलेलं आहे की ब्रह्म मानुनी राहावे सुखी, की खरा मी कोण आहे, ब्रह्म आहे. आणि म्हणून त्याच चिंतनात तसं मला तर कळत नाही आहे मी खरा ब्रह्म आहे ते, पण सद्गुरू तर आहेत ना ब्रह्मस्वरूप. मग आपल्याला किती मोठं म्हणजे अगदी सहज सुलभ झालं आहे की त्यांच्या चिंतनात राहता येतं आहे. असं सगळ्यांना मिळत पण नाही. म्हणून म्हणतात की बहुत सुकृताची जोडी, म्हणूनही काय सद्गुरूंची भेटी. तर अशा प्रकारे आपल्याला त्या चिंतनात राहायला लागल्यावर या सूत्रात म्हणतं आहे तसं की आधी ब्रह्म जाणूनी मग ब्रह्म होऊनी असावे. मग आता लक्षात काय घ्यायचं की ब्रह्म जाणूनी म्हणजे खरा देव कुठला आहे. समर्थांनी म्हटलेले ना पहिल्या ग्रंथामध्ये की मुख्य देवाचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलेला असे. तर मुख्य देव कुठला आहे, मुख्य देव म्हणजेच ब्रह्म आहे ना, तो जाणून घ्यायचा. आणि त्याच्यासाठी 4 काय सांगितलेलं आहे, चत्वार देव निरूपण आहे. चत्वार देव निरूपण एक समास आहे. 4 स्तर सांगितले देवाचे. त्याच्यात म्हटले मूर्ती, अवतार, ईश्वर आणि ब्रह्म. आता मूर्तीपासून सुरुवात करायची आणि जायचं आहे कुठे, ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून ते समजून घ्यायचं की आता मूर्ती कशी आहे, सगुण साकार आहे. मग आपल्याला दिसते, आपल्याला सगळं करता येतं. पण ती झाली कशी, तर कोणीतरी भावाच्या बळाने अशी काय केली त्यांनी तपस्या की त्या ईश्वराचं दर्शन झालं. आणि ती सांगून कोणाला, शिल्पकाराला त्याची मूर्ती तयार केलेली आहे. मग दुसरा अवतार आहे. अवतार हे कसे आहे, हे विष्णूचे अवतार सगळे ईश्वराचे. आणि ते कशासाठी झाले, परित्राणाय साधूना, विनाशाय दुष्कृता, धर्माची स्थापना करण्यासाठी हे अवतार आहेत. म्हणून त्या अवतारांची पण काय चरित्र उपलब्ध आहे. त्या अवतारांच्या सान्निध्यात आपल्याला राहता येतं, करता येतं. म्हणून ते अवतार कसे, सगुण साकार आहे. तिसरा स्तर सांगितला ईश्वर. मग हा ईश्वर कसा आहे, तर ईश्वर त्यात काय मायेत पडलेलं प्रतिबिंब आहे. म्हणजे तो परब्रह्मच आहे. पण तो काय झाला, ह्या सृष्टीची सगळी उत्पत्ती केली, त्याची स्थिती करतो, सांभाळ करतो. आणि म्हणून त्या ईश्वराला काय म्हणतात, तो सगळं नियमन करणारा. आता त्याच्याजवळ सामर्थ्य संपन्न आहे तो. पुन्हा सगळं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. षडगुणेश्वर म्हटलंय. पुढे त्याच्याकडे असं शक्ती आहे, अचिंक्य शक्ती. त्याला म्हटलं आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, की जे करायला हवं ना, ज्याच्या वाट्याला जे आहे ते त्याला देणारच. पण जे ज्याच्या वाट्यात नाही आहे ते नाही देणार, अकर्तुम. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे जो कोणी खरा भक्त आहे, त्याच्या नाही आहे त्याच्या प्रारब्धात तरी त्याला ते तो देतो. अशी त्याच्याकडे काय आहे, अचिंक्य शक्ती आहे. आणि म्हणून तो त्याची उपासना करायची आहे, त्याच्या आज्ञा पाळायच्या आहे. म्हणून म्हणतं तर काय तर ईशकृपा होते. ईशकृपा झाली की काय, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा. आणि म्हणून हा ईश्वराचा हा जो स्तर म्हटला आहे तो कसा आहे, परत तो सगुण निराकार म्हटलेले. कारण जेव्हा भावबळे आकळे म्हटले भाव असेल ना, तेव्हा त्याला तसं दर्शन देतो, पण ते क्षणिक असतं. तर अशा प्रकारची त्याची उपासना करत करत जायचं आहे कुठे, त्या परब्रह्माकडे. म्हणून या सूत्रात आपल्याला जे म्हणतात आहेत की या आधी ब्रह्म जाणावे मग ब्रह्म होनी असावे, या ब्रह्मविदेच्या लपणी काहीच नसावे असूनी. मग असं आहे जे सगळं काय आहे तो खरा. इथून सुरुवात करायची आहे मूर्तीपासून, हळूहळू एक एक करत करत काय आहे आपली उपासना वाढवत परब्रह्मापर्यंत जायचं आहे. म्हणजेच काय आहे,
की जो काय आहे लपलेला आहे, मला दिसत नाही आहे आत्ता, असं कुठे दिसतोय, वास्तविक आहे कसा भानुप्रती म्हटलेलं आहे. हां, अगदी जसा काय सूर्य दिसतो ना तसा आपल्याला अखंड असा आपल्या समोर आहे, पण कुठे दिसतोय. पण आपल्याला महाराजांनी दाखवलं आहे ना की म्हटलेलं आहे की लपला आहे. कारण का लपला, मी घेऊन बसलोय ना, म्हणून तर की मी गेला की काय झालेलं आहे की तो लपलेला वरती येतो. म्हणून छोटंसं त्याचं हे सांगते की जसं आता हा सगळा वेदांताचाच विषय आहे की आपण विषयातून आपल्याला सुख मिळतं, आपण म्हणतो शब्दस्पर्श रूपरसगंध या ह्याच्यातून आपल्याला सुख मिळतं. तसं आता एखादा काय गुलाबजाम आहे, खूप आवडतो, आज इच्छा झाली आज गुलाबजाम खायचा आहे. मग काय होतं, आता हे सगळं विचार कोण करतं, मन विचार करतं की गुलाबजाम खायचा आहे. बुद्धी काय करते, निर्णय करते, बुद्धीचं काम निर्णय, नाही मला आज खायचाच आहे. कधीतरी काय होतं, जाऊन दे आज नको, आज पाऊस पडतोय, जाऊ दे 4 दिवसांनी आता काहीतरी सण येतोय तेव्हा आणूया. मग हा काय झाला विकल्प, म्हणजे संकल्प मन करतं पण त्याच्यात असा विकल्प येतो. पण नाही विकल्प आला तर काय होतं, बुद्धी घट्ट धरून ठेवते, नाही मला आज खायचाच आहे. चित्त काय करतं, त्याला धरून ठेवतं त्या निर्णयाला, आणि मग अहंकार प्रवृत्त करतो, तयार होतो, जातो, घेऊन येतो आणि टेबलावर ठेवून काय आहे, चला आता पहिला घास घेतोय. त्यावेळेस काय होतं की आपल्या मनात बुद्धी चित्त अहंकार सगळं शांत होतं, कारण जे मला हवं होतं ते मिळालं, आणि ते मिळाल्यावर तो घास खातोय आणि हा छान वाटते. तर ते गुलाबजामचं सुख नाही आहे, ते कसलं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये सगळे स्वस्थ झाले, शांत झालेत आत्ता मन बुद्धी चित्त अहंकार, म्हणून ते सुख आतमध्येच आहे, माझ्याच जवळ आहे, ते असं वरती येतं. त्यालाच काय म्हणतात माऊली, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. भ्रमिष्ट आला काय, सगळेच आपल्याला भ्रम झाला आहे ना, त्यामुळे आपल्याला वाटतं त्याच्यामुळे मला विषयामुळे सुख मिळालं. तसं नाही आहे. हा मोठा वेदांताचा विषय आहे की जेव्हा हे सगळं शांत होतं ना तेव्हा ते सुख प्रगट होतं. तसं झोपेमध्ये पण, झोपेमध्ये सगळं आपलं लीन झालेलं असतं आणि तेव्हा गाढ झोप लागते ना, आणि तेव्हा ते आत्मसुख तेव्हा प्रगट होतं, आणि त्या सुखावर आपल्याला दिवसभर आपण सगळं करतो, पण आपल्याला म्हणून झोप हवी असते. झोप नाही मिळाली तर कसं तरी होतं, कारण ते आत्मसुख रोज आपल्याला मिळतं आहे तिथे, आणि तेच आत्मसुख लपलेलं इथे सांगतायत. आणि अशा प्रकारे काय आहे ते, जेव्हा मी हे सगळं शांत झालं की ते असं प्रगट होतं. आणि म्हणून मग इथे पुढे, जब मैं था तब राम नहीं, अब राम है मैं नहीं. म्हणजे असं मी हे देहबुद्धीचं सगळं होतं ना, तोपर्यंत हा राम लपलेला आहे आतमध्ये, आणि जेव्हा देहबुद्धी अशा प्रकारे कशी होते, लीन होते, तेव्हा लक्षात अरे तोच रामच आहे सगळा, दुसरं काहीच नाही आहे. अशा प्रकारे पुढे म्हणतात की अशा स्वरूपाचा विचार करताना कोणत्याही कल्पनामध्ये न आणता एकदम स्वरूपाला उडी मारावी. काय इतकं काय पाहिजे, उडी मारायला म्हणतात, झेप घ्यायची. बुद्धी अशी काय केली पाहिजे आपली, जसं गरुड असतो ना, गरुडाच्या 2 पंखामध्ये इतकी ताकद असते झेप घेण्याची, इतकी भरारी मारायची, तशी आपले कुठले 2 पंख, विवेक आणि वैराग्य. हे इतका विवेक त्याच्यामध्ये मगाशी बघितलं आपण, इतका विकसित करायचा आहे हा विवेक. तर त्याच्यामध्ये ह्या अशा आत्मतत्वाला गवसणी घालण्याची काय येते, त्याच्यामध्ये एवढी ताकद येते. आणि मग की ते की खरा मी कोण आहे, की त्या खऱ्या मीला स्वरूपाची उडी घालायची, म्हणजे त्या स्वरूपामध्ये एकरूप जायचं आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, विचाराने आपण बघितलं सगळं अनात्म आहे, आणि म्हणून त्याच्या अनुसंधानात, त्याच्या नादातनं ते सगळं करताना आपण सद्गुरूंच्या अनुसंधानात, त्यांच्या नादात सगळं केलं की त्या स्वरूपापर्यंत आपल्याला
महाराज आपल्याला नेऊन ठेवतातच. काय ही आपल्याला दृढ श्रद्धाच ठेवायची, कारण ह्या उत्सवातून आपल्याला असं म्हणतात ना जसं तुकाराम की नित्य नवा दिस जागृतीचा, की रोज थोडं थोडं पुढे जायचं आहे. तसं दरवर्षी उत्सवात आल्यावर काय एवढी झेप घेऊन पुढे जायचं आहे की नाही आता मी काय आहे इकडे जायचं, आत्मस्वरूपापर्यंत पोचायचंच आहे मला. हा निश्चय पण दृढ होतो. तर काय होईल की महाराजांनी एवढं सगळं दिलं, त्या देण्याची सार्थकता झाली तर महाराजांना पण काय खूप आनंद होईल. म्हणजे उत्सवाला येऊन त्या निश्चयामध्ये जाऊन आणि ते निश्चय मला पार करायचा आहे असं झालं ना तर काय आहे खरी सार्थकता उत्सवाला येण्याची आणि महाराजांनी आपल्याला हा जो बोध दिला आहे त्या सगळ्याची. म्हणून अशा प्रकारे आपण ही 10 सूत्र थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. सगळी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि इथे थांबते. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुभ्यो नमः. ಇಷ್ಟೊತ್ತು ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ವಿಜಯತಾಯಿ ಅವರು ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತಹ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತದ ದಶಸೂತ್ರಗಳು ಅದರ ಮೇಲೆ ವಿವರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಳೋದವರು ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಇತ್ತು ಹೇಗೆ ದಾಸಬೋಧನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಭಕ್ತಿ ಚೇನಿ ಯೋಗೆ ದೇವ ನಿಶ್ಚಯೇ ಪಾವಿತೋ ಮಾನವ ಐಸಾ ಆಹೆ ಅಭಿಪ್ರಾವ ಇಯೇ ಗ್ರಂಥಿ. ಈ ಗ್ರಂಥದ ಮುಖ್ಯ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಭಗವಂತನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಮುಂದೆ ವಿವರಿಸ್ತಾರೆ ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಯಾವುದು, ಆತ್ಮನಿವೇದನ ಭಕ್ತಿ. ನವವಿಧ ಭಕ್ತಿಯೊಳಗೆ 9ನೇ ಭಕ್ತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮನಿವೇದನ ಭಕ್ತಿಯೇ ಈ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೋತಾ ಅನೇಕ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಯಾರಿಗೆ ಭಕ್ತ ಅನ್ನಬೇಕು, ವಿಭಕ್ತ ಯಾರನ್ನಲ್ಲವೋ ಅವನು ಭಕ್ತ. ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದೆದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಶುದ್ಧರಾಗಿ ಅದೇ ಯಾರ ಅನುಸಂಧಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಭಕ್ತಿಯೊಳಗೆ ಅವನೇ ಆಗಿ ಉಳಿಯೋದು ಆ ಭಕ್ತಿಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಿತ್ಯ ಜೀವನ ಈ ಎರಡರದ್ದು ತಾಳ್ಮೇಳ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸೂಚಿಸಿದರು. ಸಗುಣದ ಆಧಾರದಿಂದ ನಿರ್ಗುಣ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಂಥ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ. ಅವರು ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟರು. ಒಂದು ಬ್ಯಾಂಕು ಡೂಬ್ ಖಾತೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಮುಳುಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾರಾದರೂ ಅದನ್ನಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರಾ? ಇದ್ದದ್ದೆಲ್ಲ ದುಡ್ಡು ಪಟ ಹೊರಗೆ ತಗೋತಾರೆ. ಹಾಗೆ ಈ ಕಾಯ ಆಗಲಿ ಈ ಜಗತ್ತಾಗಲಿ ಮುಳುಗೋದೇ ಅದ, ಹೋಗೋದಿದೆ. ಮತ್ತು ಯಾಕೆ ಅದರೊಳಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಅದಕ್ಕೆ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ದಿಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ಈಸ್ ಅ ಡಸ್ಟ್, ದೆನ್ ವೈ ವರ್ಷಿಪ್ ದ ಡಸ್ಟ್. ಈ ಎಲ್ಲ ಧೂಳಿಪಟ ಆಗಿ ಹೋಗೋದಂಥ ಧೂಳ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪ್ರಪಂಚ ಯಾಕೆ ಅದರೊಳಗೆ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಪೂಜಿಸಬೇಕು, ಅದನ್ನು ವಿಜೃಂಭಿಸಬೇಕಂತ. ಪ್ರತಿ ಸಲ ನಾವು ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ, ಕೊನೆ ದಶಸೂತ್ರ ಒಳಗಿನ ಕೊನೆ ಸೂತ್ರ ಒಮ್ಮೆಲೆ ಸ್ವರೂಪಕ್ಕೆ ಉಡ್ಡಾಣ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಮೇಲೆ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ ಅಂದಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಸಲ ನಮ್ಮ ಛೇಪ್ ಏನದ, ಪ್ರತಿ ಸಲ ನಮ್ಮದೇನು ಉಡ್ಡಾಣ ಏನದ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು ಆತ್ಮತತ್ವದ ಕಡೆಗೆ. ಎಲ್ಲ ಆನಂದ ನಮ್ಮ ಒಳಗೆ ಅದ. ಹೇಗೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ, ಸುಷುಪ್ತಿ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಗಾಢ ನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮತತ್ವದ ಜೊತೆಗೆ ನಾವು ರೂಬರೂ ಆಗಿರ್ತೀವಿ. ಅಂತಹ ಆತ್ಮಸುಖ ನಮ್ಮೊಳಗೆ ಇರ್ತಾಗ ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ಫೋಟೋ ಮೇಲೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಗಿಂದ ಹೃದಯ ಮಧ್ಯೆ ಮೀ ರಾಮ ಅಸ್ತ ಸಕಲ ಸುಖಾಚ ಆರಾಮ ಕಿ ಭ್ರಾಂತಿಸಿ ಕಾಮ ವಿಷಯಾವಧಿ. ನಾನು ನಿನ್ನ ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿಯೇ ಆ ಆತ್ಮಾರಾಮ್ ಇರುವಾಗ, ಎಲ್ಲ ಸುಖದ ಸ್ವಾನಂದದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಒಳಗಡೆ ಇರುವಾಗ ಹೊರಗಡೆ ಯಾಕೆ ಓಡಾಡ್ತೀಯಪ್ಪ, ಹೊರಗಡೆ ಯಾಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀಯ ಅಂತ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿವೇಕ ಮತ್ತು ವೈರಾಗ್ಯ ಇವು ಎರಡೂ ಹೇಗೆ ಒಂದು ನಾವು ಉಡ್ಡಾಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಗರುಡ ಪಕ್ಷಿಗೆ ಹೇಗೆ 2 ಪಂಖಗಳಿರ್ತಾವ, ಆ 2 ಪಂಖಗಳಂದ್ರೆ ವಿವೇಕ ಮತ್ತು ವೈರಾಗ್ಯ. ಅದರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ಆತ್ಮತತ್ವಕ್ಕೆ ಕೊಕ್ಕೆ ಹಾಕಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ವಿವೇಕ ವೈರಾಗ್ಯ ಅವ್ರು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ
ಇಷ್ಟೊತ್ತೇನು ಅವರು ದಶಸೂತ್ರದ ಮೇಲೆ ವಿವರಣೆ ಮಾಡಿದರು, ಆ ದಶಸೂತ್ರದ ಮೇಲೆ ಅವರು ಪ್ರವಚನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪ್ರವಚನಕಾರರು, ಅವ್ರ ಹೆಸರು ವಿವೇಕ. ಅವರು ದಶಸೂತ್ರದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಶಾಂತಿ ಕುಟೀರ ಸಂದೇಶ ಒಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು 10 ಲೇಖನಗಳನ್ನು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ವಿವರಣೆ ಮಾಡಿದವರು ಇವರು ವಿವೇಕ ಸಬ್ನಿಸ್ ಅವರ ಪ್ರವಚನ ನಾವು ಕೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇವತ್ತಿನ ಪ್ರವಚನಕಾರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ गुरुभक्त सौ विजयाताई गायकवाड यांना आम्हा सर्वांतर्फे पुण्याहून खूप लांबून आलेले आहेत आणि आमच्यामध्येच एकटे होऊन आमच्याशी हितगुज केल्यासारखं त्यांचं प्रवचन होतं. प्रवचन म्हणजे उपदेशपर नव्हतं, जसं आपलं संवाद साधतो. तर आम्हा सर्वांतर्फे सोलापूर सत्संगाच्या गुरुभगिनी तुळसक्का सुभाष बिद्री यांनी येऊन आम्हा सर्वांतर्फे त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ತುಳಸಕ್ಕ ಬಿದ್ರಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಿನ್ನೆಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಅಲ್ಕಾತಾಯಿ ಮುತಾಲಿಕ್ ಅವರು ಬಂದವರು, ನಾವು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಮಾತಿದೆ, ನಾವು ಬಂದು ಸೇವಾ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮತ್ತು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಗುರುಭಗಿನಿ ಸೌ ವಿದ್ಯಾತಾಯಿ ಕನ್ನೂರವರು ತತ್ವಪದ ಹೇಳಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.